फ्रेंड्स, आज मी तुम्हाला गाईचे अगदी पिवळसर असे साजूक तूप घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे। इथे तुम्हाला तूप जास्त पडावे आणि बेडी कमी निघावी यासाठी काही ट्रिक्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। अर्धा किलो प्रमाणात माझे हे तूप पडलेले आहे। बाहेरचे भाव जर बघितले तर आमच्या इकडे तुपाचे भाव 700 रुपये आहे गाईचे तूप। अर्धा किलो जरी म्हटले तरी माझे हे 350 ते 400 पर्यंतचे तूप रेडी आहे मित्रांनो, घरच्या घरी, ते पण अगदी सोपी पद्धत वापरून। हे तूप पहा फ्रेंड्स, अगदी पिवळसर असे तयार झालेले आहे आणि ह्याचा सुगंध अगदी घरभर दरवळत आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे पहा, एवढा कटोरा भरून माझी साय पडलेली आहे फ्रीजरमध्ये ही मी साठवली होती। शक्यतो साय फ्रीजरमध्ये साठवावी, जेणेकरून हे जी साय आहे ती अजिबात कडू होत नाही। फ्रीजरमधून काढून मी 2 ते 3 तास ठेवली होती वर नॉर्मल टेम्परेचरवर येऊपर्यंत। आता ही साय जी आहे ती छान चमच्याने मिक्स करून घेऊयात। माझ्या इथे मुलांमुळे गाईचे मी दूध घेते, त्यामुळे मी इथे तुम्हाला गाईचे साजूक तूप बनवून दाखवणार आहे। लगेच आता आपण एक मिक्सर जार घ्यायचा आहे। पहिले साय जेव्हा आपण साठवायला सुरुवात करतो एका भांड्यामध्ये, तेव्हा 1 चमचा त्यामध्ये दह्याचे मुरवण घालायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये साय साठवून घेणार आहोत। तर मित्रांनो पहा, इथे मी अशा प्रकारे एक मिक्सर जार घेतला आहे। आपण जो ज्यूसरसाठी मिक्सर जार वापरतो तो इथे आपल्याला घ्यायचा आहे। त्यामध्ये आता आपण बसेल तेवढी साय घालून घ्यायची आहे। तर हे आता आपण मिक्सरमधून याचे लोणी काढून घेणार आहोत साईपासून। पळीच्या साह्याने मी यामध्ये जेवढी साय बसेल तेवढी घालून घेते। आता यामध्ये भरपूर असे थंड पाणी घालून घ्यायचे। आपण जे पिण्याचे थंड पाणी वापरतो तेच आपण इथे घालणार आहोत। मिक्सरला आता 2 मिनिटं छान ग्राइंड करून घ्यायचं, जोपर्यंत ह्यातील लोणी वर येत नाही तोपर्यंत। 2 मिनिटं मी छान ग्राइंड करून घेतलेलं आहे। तर पहा, इथे छान लोणी वर आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। साईपासून लोणी काढण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे। एक मी ते कढई घेतली आहे मोठी। आता यामध्ये हे जे लोणी आहे ते काढून घेऊया। अशा प्रकारेच आपल्याला सर्व साईपासून लोणी काढून घ्यायचं आहे। माझे भांडे मिक्सरचे मोठे असल्यामुळे 3 ते 4 बॅच मध्ये माझे सर्व साईपासून लोणी निघेल। परत आपल्याला ह्यामध्ये भरपूर असं थंड पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला परत 2 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे। पारंपरिक पद्धतीने रवीच्या साह्याने साई घुसळून लोणी काढण्याची पद्धत आहे, पण त्यापेक्षा ही जी पद्धत आहे ती खूप सोपी आहे आणि झटपट आपले लोणी निघते ह्यापासून। रवीने साय घुसळत बसण्यात खूप वेळ जातो, त्यापेक्षा ही जी पद्धत आहे मिक्सरमधून लोणी काढण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे। तर पहा, इथे सर्व माझे लोणी निघालेले आहे। ही शेवटची बॅच आहे, ह्यामध्ये आपण घालून घेऊया। मिक्सरच्या भांड्याला खाली थोडेसे तुम्हाला लोणी लागलेले दिसत असेल। आता आपण ह्यामध्ये थोडेसे पाणी घालून छान हलवून आपण ह्यामध्ये पाणी ओतून घेऊया कढईमध्ये। इथे आपले हात स्वच्छ धुतलेले असावे ह्याची काळजी घ्यावी। खूप कमी मेहनत घेता इथे तुम्हाला अगदी खूप भरभरून असे लोणी वर आलेले दिसत असेल, तुम्ही पाहू शकता। साय साठवलेला कटोरा आणि पळी मी धुवून घेतली आहे आणि त्याच कटोऱ्यामध्ये मी भरपूर असे स्वच्छ पाणी घेतलेले आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी कमी भांड्याचा इथे मी वापर केला आहे, जास्त भांडे बिलकुल वापरले नाहीत। गॅसवर पडलेले पीठ इग्नोर करा, कारण मी भाकरी करून लगेच हा व्हिडिओ शूट करत आहेत। तर पहा, अशा प्रकारे हाताने वरच्या वर अगदी अल्लाद आपल्याला लोणी काढून घ्यायचे आहे। जेवढे तुमच्या हातात बसेल तेवढे लोणी काढून अशा प्रकारे आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। जास्त प्रमाणात आपलं हे लोणी पडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे लोणी काढून आपण स्वच्छ पाण्यात कटोऱ्यामध्ये घालूया। हे लोणी आपल्याला एकदा धुवून घ्यायचं आहे, त्यामुळे इथे आपण कटोऱ्यामध्ये स्वच्छ पाणी घालून त्यामध्ये लोणी घातलेलं आहे। आता उरलेलं लोणी परत आपण अशा प्रकारे गोळा बनवून घेणार आहोत, जसे व्हिडिओमध्ये दिसते तसे, आणि त्यामध्ये घालूया कटोऱ्यामध्ये। परत अजून थोडेसे लोणी राहिलेले आहे, ते पण आता काढून घेऊयात आपण। हात स्वच्छ धुवूनच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे। इथे लोण्याचे आपले 3 मोठे गोळे निघालेले आहे, तुम्ही पाहू शकता। महिनाभर मी 1 लिटर दुधाची साय साठवून घेतली होती रोज। आता हे जे खाली आहे ते ताक आहे, तुम्ही हे कढीसाठी वापरू शकता किंवा तसेही पिऊ शकता, अजिबात फेकून द्यायचे नाही, हे खूप छान लागते। जेव्हा तुम्ही सायमध्ये 1 चमचा दह्याचे मुरवण टाकून फ्रीजरला स्टोअर करता, तेव्हा फ्रीजरमध्ये आपण जेव्हा ह्याचे तूप बनवतो तेव्हा जेव्हा हे ताक निघते ते अजिबात कडू होत नाही फ्रीजरला ठेवल्यामुळे। यापासून तुम्ही मठ्ठाई बनवू शकता। आता ताक आपण बाजूला ठेवूयात आणि आपलं हे जे लोणी आहे ते आपण ह्या पाण्यामध्ये स्वच्छ एकदा धुवून घेणार आहोत।
आता तुम्हाला लोणी ज्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये कढवायचे आहे ती कढई किंवा पातेले इथे तुम्ही घ्यायचे आहे। आता एक एक करून स्वच्छ धुवून लोण्याचा गोळा आपण ह्या पातेल्यामध्ये घालूया। फ्रीजरला साय साठवल्यामुळे ती अजिबात कडू होत नाही। 1 महिनाभरची तुम्ही साय फ्रीजरला साठवू शकता आणि त्यापासून निघालेले ताकही अजिबात कडू होत नाही। चमच्याने आता हाताला लागलेले सर्व लोणी काढून घ्यायचे आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर माहिती मी दिलेली आहे तूप काढायची। आता हे जे पाणी आहे ते आपण टाकून देऊयात आणि हे जे पातेले आहे ते आपण आता गॅसवर कढवण्यासाठी ठेवणार आहोत लोणी। फ्रेंड्स पहा इथे अगदी पिवळसर आणि जास्त लोणी आपले निघालेले आहे। गॅस चालू करायचा आता आणि गॅस हा आता आपण मध्यम आचेवर ठेवणार आहोत जोपर्यंत हे अगदी पातळ असे याचे मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं पळीच्या साहाय्याने हलवत राहायचं जेणेकरून हे मिश्रण खाली लागणार नाही। गॅस आता मध्यम आचेवर करून छान लोणी हे अगदी पातळ याचं आपण लिक्विड तयार करून घेऊया। तर एवढ्या सायपासून अगदी आपलं छान लोणी पडलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी पिवळसर असं लोणी पडलेलं आहे। ह्यापासून जोपर्यंत तूप निघत नाही तोपर्यंत कंटिन्यू आपण असे पळीने हलवत राहणार आहोत। असे कंटिन्युअस पळीने हलवत राहिल्यामुळे आपले तूप जे आहे ते जास्त पडते आणि जी बेरी आहे ती अगदी कमी पडते। शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे आपले तूप किती पडलेले आहे आणि बेरी आपली किती निघालेली आहे। या व्हिडिओमध्ये ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे। सतत पळीने हलवत राहायचे जेणेकरून तुमचे तूप अगदी जास्त निघेल। लोण्याला छान आता उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता। आता गॅस आपल्याला मंद आचेवर करायचा आहे आणि मंद आचेवरच आपण हे तूप कढवून घेणार आहोत। कंटिन्युअसली असं पळीने आपल्याला हलवतच राहायचं आहे। असे पळीने हलवत राहिल्यामुळे मिश्रण खाली लागत नाही आणि तूपही जास्त पडते। ह्यामध्ये मी आता 2 लवंगा घालणार आहेत। ह्याने काय होतं खूप छान तुपाला वास येतो। असे लवंगा घातल्यामुळे तूप लवकर खराब होत नाही। लवंगाऐवजी तुम्ही तुळशीचे पानेही यामध्ये स्वच्छ धुवून घालू शकता। हे तूप कढवण्यासाठी 20 ते 25 मिनिटाचा टाइम लागतो। ह्या मिश्रणाला कंटिन्युअसली उकळी येते त्यामुळे कुठेही हलायचं नाही। इथे छान पळीने हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपले तूप कडत नाही तोपर्यंत मंद आचेवर 15 मिनिटं सतत हलवत नंतर पहा तर हे अगदी आपले ह्यातून तूप कढायला सुरुवात झालेली आहे। तूप हळूहळू ह्यातून बाहेर पडत आहे तुम्ही पाहू शकता। 15 मिनिट झालेले आहेत। आता अजून आपल्याला हे 10 मिनिटं तरी छान कढवून घ्यायचे आहे जोपर्यंत ह्यातून सगळे तूप बाहेर निघत नाही आणि जोपर्यंत ह्यातील बेरीचा कलर ब्राउनिश होत नाही तोपर्यंत। इथे पहा 20 मिनिटांनी छान आपलं तूप निघण्यास सुरुवात झालेली आहे। अगदी पिवळसर असं तुम्हाला तूप दिसत असेल। व्हाईट अशी बेरी यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर ही बेरी हलकीशी ब्राउनिश होईपर्यंत आपण हे कढवून घेणार आहोत। अजून तूपही तुम्हाला जास्त प्रमाणात दिसत असेल तुम्ही पाहू शकता। 25 मिनिटांनंतर पहा तुपाला अगदी तुम्हाला वर फेस आलेला दिसत असेल तर हे तूप कढवण्याचे संकेत आहे की आपले तूप छान कढले गेले आहे। असा फेस आला की समजायचं की आपले तूप हे छान कढले गेलेले आहे। बेरीचा कलरही हलकासा ब्राउनी झालेला आहे। आता या स्टेजला छान आपण एकदा हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यावर इथे पहा मित्रांनो आपले तूप किती पडले आहे तुम्ही पाहू शकता। अगदी अर्धा किलो वजनी प्रमाणात जर म्हटले तर हे आपले तूप निघालेले आहे आणि बेरी यामध्ये पहा अगदी कमी पडलेली आहे। स्टीलच्या भांड्यामध्ये आता मी एक चाळण ठेवत आहे आणि त्यातून आपण आता तूप गाळून घेऊया। यामध्ये सर्वात महत्त्वाची टिप्स हेच आहे की जेवढे लोणी तुम्ही पळीने जास्त हलवणार म्हणजे कंटिन्युअसली हलवणार तेवढे तुमचे तूप हे जास्त पडणार आणि तुमची बेरी ही अगदी कमी निघणार। तर ही टिप्स वापरून तुम्ही तूप बनवून पहा आणि नक्की किती तूप पडते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। छान आता गाळणीच्या साहाय्याने तूप गाळून घेऊया आपण आता। तर पहा अगदी जास्त भरभरून असे आपले तूप इथे पडलेले आहे आणि ह्या तुपाचा वास अगदी घरात दरवळत आहे सर्वीकडे। एवढ्या कटोराभर साईपासून एवढीच आपली गाळणीमध्ये जेवढी दिसती तुम्हाला तेवढीच बेरी निघालेली आहे। छान पळीच्या साहाय्याने असं दाबून तूप काढून घ्यायचं त्यातून। तूप थोडंसं कोमट आहे त्यामुळे तुम्हाला इथे वर फेस आलेला दिसत असेल। तुम्ही तूप पूर्ण थंड करून घ्या। हा फेस अजिबात राहत नाही यामध्ये। चमच्याच्या साहाय्याने हा वर आलेला फेस मी काढून घेते। इथे पहा फ्रेंड्स अगदी पिवळसर शुद्ध गाईचे तूप निघालेले आहे। खूप छान तूप आपले इथे पडलेले आहे। अर्धा किलो प्रमाणात आपले इथे तूप पडलेले आहे तुम्ही पाहू शकता। मिक्सरमधून लोणी काढण्याची ही खूप सोपी पद्धत आहे। या प्रकारेच तुम्ही तूप बनवा खूप छान तयार होते। तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याबरोबरच जवळचे बेल आयकॉनही प्रेस करा। व्हिडिओ खरंच खूप मेहनतीने बनवला आहे
त्यामुळे सपोर्ट नक्कीच करा, म्हणजे सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.